पुण्यामध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार झालेला आहे। बलात्कार करणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आरोपी बड्या घरातले असल्याची माहिती मिळतेय। प्रतिष्ठित कॉलेजकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचं कळतंय। तक्रार करणाऱ्या वडिलांना ट्रस्टींनी तासनतास बसवून ठेवल्याचा आरोप आहे। पुण्यात मुलींकरता कॉलेजही सुरक्षित नाहीत का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। 4 आरोपींपैकी 2 जण अल्पवयीन असल्याचं कळतंय, तर पीडित विद्यार्थिनीला कॉलेजमधून काढल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। आरोपी बड्या बापाची धेंड असल्याची माहिती समोर येतेय। महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत। मी माझ्या पीसीआय टीमला विनंती करीन की त्या प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहणार आहोत। सुरुवातीला आपण पाहणार आहोत आनंदराज आंबेडकर यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील आपण पाहूया। ऐकूया आनंदराज आंबेडकर नेमकं काय म्हणाले। 4 माणसांनी एका लहान मुलीवर बलात्कार करणं म्हणजे ह्या अशा लोकांना फाशी देण्याची गरज आहे। आणि त्यामुळे ताबडतोबीनं मला सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की ह्या चौघांनाही ज्या पद्धतीने अक्षय शिंदेचा न्याय करण्यात आला तशाच पद्धतीचा न्याय करावा अशी सरकारला माझं आव्हान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।